4 जून भारतातील लोकसभेच्या निवडणुकांची निकालांची तारीख आहे 4 जून. 4 जूनला महायुतीचं सरकार येणार की इंडिया आघाडीचं सरकार येणार हे त्या निकालानंतरच त्या ठिकाणी स्पष्ट होईल आणि अधोरेखित होईल. परंतु सद्यस्थितीचं जे सरकार आहे, स्टँडिंग सरकार आहे, तेच सरकार जर का पुन्हा आलं तर त्या सरकारमध्ये महाराष्ट्रामधून कोणत्या नेत्यांचे त्या ठिकाणी बढती लागेल, त्या ठिकाणी त्यांना बढती मिळेल, महाराष्ट्रातील असे कोणते खासदार जे की त्या ठिकाणी केंद्रामध्ये मंत्री होऊ शकतात, अशा काही संभाव्यत यादी मी त्या ठिकाणी काढली आहे. त्या यादीचं आपण या ठिकाणी सविस्तर असं विश्लेषण करणार आहोत. महाराष्ट्रामधून भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं मित्रपक्षांचं सरकार आलं तर मोस्ट वेटेड आणि मोस्ट सद्यस्थितीला वेटिंगला असलेलं नाव येतं आहे पंकजा गोपीनाथ मुंडे, जे महिला सक्षम ओबीसी नेतृत्व आहे, ज्यांचे वडील गोपीनाथ मुंडे ज्यांनी भारतीय जनता पार्टीत तळागाळामध्ये पोहोचवला, बहुजनांचा पक्ष म्हणून ज्यांना, ओबीसींचा पक्ष म्हणून ज्यांना मान्यता मिळाली, अशा भाजपला महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं खरं जर का श्रेय कोणाला जात असेल तर ते गोपीनाथ मुंडेंना जातं. परंतु ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांना भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेस त्यांना त्या सत्तेची फळं खूप कमी दिवस त्या ठिकाणी चाखता आली. ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 15 दिवसामध्ये अतिशय दुर्गम आणि अतिशय दुःखद अशा पद्धतीच्या अपघाताला सामोरं जावं लागलं आणि गोपीनाथरावांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. परंतु गोपीनाथराव यांना मानणारा मोठा वर्ग आजही मराठवाड्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांच्याच कन्या पंकजा गोपीनाथ मुंडे हे लोकसभा लढवलेले आहेत आणि लोकसभेमध्ये जर त्या विजय झाल्या आणि भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार आलं तर पंकजा मुंडे यांना त्यांच्याच वडिलांचं असलेलं खातं ग्रामविकास मंत्री या पदावरती त्यांना त्या ठिकाणी बढती मिळू शकते. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रामविकास मंत्रीपद हाताळलेलं आहे. त्यामुळं पंकजा मुंडे यांचा त्या ठिकाणी अतिशय जास्त चान्स आहे की त्या कॅबिनेट होऊ शकतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं ते म्हणजे सद्यस्थितीला एक नाव जे की तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल ते म्हणजे उदयनराजे भोसले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 13वे वंशज म्हणजेच उदयनराजे भोसले. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं वर्चस्व, छत्रपती घराण्यांना मानणारा मराठा समाज आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील 18 पगड जाती आणि बलुतेदार हे सर्व मराठा समाजाच्या या छत्रपती घराण्यांना मानतात आणि त्यामुळंच छत्रपती शिवराय आणि हिंदू धर्माचा त्या ठिकाणी सन्मान म्हणून, महाराष्ट्राचा सन्मान म्हणून त्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांचीसुद्धा कॅबिनेट मंत्रिपदावरती त्या ठिकाणी वर्णी लागू शकते आणि खऱ्या अर्थानं उदयनराजेंना त्या ठिकाणी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. कारण महाराष्ट्राचा गौरवशाली जाज्वल्य इतिहास या मराठा साम्राज्यानं महाराष्ट्रामध्ये केलेलं हिंदवी स्वराज्याची स्थापना हे बघता उदयनराजे भोसले यांना सांस्कृतिक मंत्रिपद देण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील तिसरा चेहरा जो की पुन्हा एकदा एक मराठा चेहरा म्हणून ओळखला जातो. कोकणामध्ये अनेक वर्ष ज्यांनी सत्ता प्रस्थापित केली, कोकणामधील राजकारण आपल्या हातामध्ये ठेवलं ते म्हणजे नारायण राणे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सद्यस्थितीला राज्यसभेवरती होते आणि त्यांना अवजड लघु सूक्ष्म मंत्रिपद त्या ठिकाणी होतं. ते यावेळेससुद्धा कोकणामधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये ते जर का विन झाले तर त्यांना पुन्हा एकदा तेच खातं त्या ठिकाणी रिटेन केलं जाऊ शकतं आणि मराठा समाजाचा कोकणातील एक चेहरा म्हणून त्या ठिकाणी नारायणराव राणे यांचा त्या ठिकाणी सन्मान केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण थोडासा मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचा विचार केला पाहिजे. मुंबईमध्ये सद्यस्थितीला भारतीय जनता पार्टीनं एक सक्षम आणि सुशिक्षित आणि सर्वांना सुपरिचित असलेला चेहरा दिलेला आहे आणि ते म्हणजे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ कसाबला, ज्यांनी न्यायपालिकेच्या वतीनं, न्यायव्यवस्थेच्या वतीनं एक चांगल्या पद्धतीची फाशी देण्याचं काम केलं. ते म्हणजे कायदे पंडित, महाराष्ट्राचे सरकारी वकील, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम. अतिशय दांडगा, जनसंपर्क नसला तर एक सुप्रसिद्ध अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ज्यांना देशभरामध्ये एक टॉपचा वकील म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, त्या उज्ज्वल निकम यांना येणाऱ्या काळामध्ये कायद्यामधील अभ्यास असेल, कायद्यामधील अनेक गोष्टी भविष्यामध्ये घडायच्या आहेत. सद्यस्थितीला गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा CRPC आणि IPS बद्दलला भविष्यामध्ये अनेक कायद्यामध्ये बदल होणार आहेत, जे बदल भावी भारताच्या वाटचालीमध्ये आश्वासक राहणार आहेत आणि त्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारखा कायदा मंत्री
यांच्यापेक्षा उत्तम कायदा मंत्री त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि त्यामुळं उज्ज्वल निकम हे त्या ठिकाणी कायदा मंत्री लॉ मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी ते होऊ शकतात. सद्यस्थितीला ते किरण रिजिजू होतात, त्या ठिकाणी त्यांची रिप्लेसमेंट होऊ शकते. त्याच्यानंतर एक आश्चर्याचा चेहरा वाटावा असं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस अनेक वर्षापासून त्यांना केंद्राच्या पातळीवरती प्रमोट केलं जातं आहे. गोव्याची विधानसभा निवडणूक असेल, त्याचबरोबर उत्तर प्रदेश बिहारमध्ये प्रचार यंत्रणेमध्ये त्यांनी घातलेलं लक्ष असेल, अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे देशाच्या पातळीवरती लक्ष घालत आहेत आणि त्या पद्धतीचे सुतोवाच त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी केलं होतं आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष घालवल्यानंतर, महाराष्ट्रामध्ये नेतृत्व केल्यानंतर सद्यस्थितीला देशाच्या पातळीवरती देवेंद्र फडणवीस हे जावेत आले पाहिजेत अशी वरिष्ठांची त्या ठिकाणी आशा आहे आणि त्यामुळं त्यांच्या आशेनुसार, अपेक्षेनुसार देवेंद्र फडणवीसांचा सारखा चेहरा जर का देशाच्या कॅबिनेटमध्ये उच्च पदावरती गेला तर आश्चर्य वाटायला नको इतकंच. त्यानंतर जो चेहरा आश्चर्य वाटणार नाही आणि आश्चर्य कुणालाच वाटू नये, अगदी विरोधकांनासुद्धा आश्चर्य वाटणार नाही, तो चेहरा म्हणजे एक्सप्रेसवेचा मॅन नितीनजी गडकरी. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांनी हायवेचं जाळलं विणलं, ट्रान्सपोर्टेशन, एक्सपोर्टेशन आणि प्राईज ऑफ जर्नी, प्राईज ऑफ ट्रान्सपोर्टेशन ज्यांनी कमी केला आणि जे होऊ शकत नव्हतं त्या सर्व गोष्टी, त्या ट्रान्सपोर्टेशनच्या गोष्टी अमेरिकेसारख्या भारतामध्ये अस्तित्वात आणल्या, ते नितीन गडकरी हे पुन्हा एकदा यांच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी मंत्रिपदाचे माळ पडू शकते. त्यांना पुन्हा एकदा रस्ते मंत्रालय दिलं जाऊ शकतं. कारण आर एस एसच्या अत्यंत जवळचे, आर एस एसच्या अत्यंत आवडीचे असणारे नितीन गडकरी ह्यांचा समावेश मात्र त्या ठिकाणी एक औपचारिकता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार जे की चंद्रपूरमधून यावेळेस निवडणूक लढवत आहेत. राज्यापुरतं त्यांनी राजकारण केलं, परंतु सद्यस्थितीला वरिष्ठांच्या सूचनेनुसार ते दिल्लीमध्ये जायला निघालेत. दिल्लीमध्ये गेलं तर एक आदिवासी चेहरा, एक चांगला भारतीय जनता पार्टीचा जुना निष्ठावंत चेहरा, एक मातब्बर चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणी म्हणून मुनगंटीवार यांनासुद्धा त्या ठिकाणी मंत्रिपदाची लॉटरी मिळू शकते. त्याच्यानंतर जालन्यामधून जे पारंपरिक त्या ठिकाणी मंत्री राहिलेले आहेत, रेल्वेचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात. पियुष गोयल जे की स्टँडिंग त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आहेत, कॅबिनेटमध्ये आहेत, त्या पियुष गोयल यांचासुद्धा त्या ठिकाणी पुन्हा एकदा पत्ता लागू शकतो. त्याचबरोबर आर पी आयचे रामदास आठवले जे की दलित वोट बँकेचा चेहरा समजला जातो, जे की राज्यसभेवर आहेत, ते सुद्धा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं किंवा महायुतीचं सरकार आलं तर त्या सरकारमध्ये पुन्हा एकदा रामदास आठवले हे दिसू शकतील. त्याचबरोबर आपण एक गोष्ट या ठिकाणी बघितली पाहिजे, ती गोष्ट म्हणजे शिंदेगट जो की महायुतीचा एक मित्रपक्ष आहे, भाजपचा मित्रपक्ष आहे, त्या शिंदे गटाच्या वाट्यालासुद्धा 2 मंत्रिपदं केंद्रामध्ये येऊ शकतात. ती 2 केंद्रीय मंत्रिपद कोणाला भेटू शकतात? त्याच्यामधील शिवसेनेचा कायमच अवजड मंत्रालय, या मंत्रालयावरती कायम दावा राहिलेला आहे. अगदी बाळासाहेबांच्या शिवसेनेतसुद्धा जुन्या पारंपरिक अगदी अनंत गीते यांनीसुद्धा ते मंत्रालय सांभाळलं होतं. सद्यस्थितीला जर का शिंदे गटामधून ते मंत्रिपद मिळालं तर ते श्रीरंग बारणे जे की मातब्बर शिंदे गटाचा चेहरा आहे, आर्थिक, राजकीय, त्याचबरोबर अनेक गोष्टींना मास लीडर म्हणून पुण्यामध्ये मावळच्या लोकसभा मतदारसंघामध्ये ओळखलं जातं. त्या श्रीरंग आप्पांना एकदा मंत्रिपदाची त्या ठिकाणी माळ मिळू शकते. एक सिनियर लीडर म्हणून शिंदे गटांच्या या चेहऱ्याचा सन्मान केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जो दुसरा शिंदे गटाचा त्या ठिकाणी मंत्रिपद आहे, ते मंत्रिपद मात्र कोणाला मिळेल हे आजही सांगता येत नाही. कारण जवळजवळ 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. त्यामध्ये किती जण निवडून येतात, आले तर त्या रेसमध्ये कोण त्या ठिकाणी फायनल गाठू शकतात हा खरा चर्चेचा विषय. कारण संदीपान भोंबरे असतील, त्याचबरोबर बुलढाण्याचे त्या ठिकाणचे सद्यस्थितीचे उभारलेले उमेदवार असतील, हे सुद्धा सिनियरिटीच्या दृष्टीने चांगले आहेत. त्याचबरोबर राहुल शेवाळ्यांसारखा सुशिक्षित आणि यंग चेहरा हा सुद्धा त्या ठिकाणी रेसमध्ये. त्याचबरोबर अनेक चेहरे आहेत. धैर्यशील माने असतील कोल्हापूरचे, जे की श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती मित्र संबोधले जातात. त्यामुळं दुसरा चेहरा जरी आज त्या ठिकाणी 19-20 असला तरी मात्र शिंदे गटाला त्या ठिकाणी 2 मंत्रिपदं मिळू शकतात आणि भारतीय जनता पार्टीचे हार्डकोर जे काही संभाव्य उमेदवार आहेत ते मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी होऊ शकतात. परंतु एक नक्की, महिला मंत्रिपद जर का पंकजा मुंडे यांना गेलं असेल किंवा जात असेल तर त्या ठिकाणी डॉक्टर भारती पवार ज्या की त्या सिन्नर मतदारसंघातून येत आहेत, त्यांना त्या ठिकाणी हायजॅक करून, त्यांना ओव्हरटेक करून पंकजा मुंडे हे पद घेऊ शकतात आणि भारती पवार यांचं आरोग्य राज्यमंत्रीपद जाऊ शकतं. इतकंच बाकीचं काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी
खाली वर होऊ शकतात, परंतु अशाच पद्धतीची एक संभाव्य यादी भारताच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राकडून जाऊ शकते. इतकंच नक्की. तूर्तास येतं. धन्यवाद.